तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अकोला महानगरपालिकेअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे स्टाफ नर्स NUHM. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. तर SC साठी 1, SC-BC साठी 1, तसेच ओपनसाठी इथं 2 जागा आहेत. आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला BSc नर्सिंग किंवा GNM इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स 15 वित्त आयोगाअंतर्गत. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. ST साठी 2, NTB साठी 1, NTC साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 2, तसेच SC-BC साठी 2, ओपनसाठी 3. आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला BSc नर्सिंग किंवा GNM इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे MPW पुरुष 15 वित्त आयोगाअंतर्गत. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. ST साठी 3, SC साठी 2, NTC साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 1, SC-BC साठी 2, तसेच ओपनसाठी इथं 2 जागा आहेत. आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच जी वयोमर्यादा आहे या पदांसाठी तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. आणि आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी तर 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच जे परीक्षा शुल्क आहे तर ते 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. आणि मागास प्रवर्गासाठी तर 100 रुपये आहे. तर तुम्हाला कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला EPF अकाउंट या नावाने तर बँकेचा DD काढावा लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती तर गुणांकन पद्धतीद्वारे केली जाणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी तर 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांची साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 28/2/2026 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर ते दिलेले आहे. आवक जावक कक्ष RCH किंवा NUHM कार्यालय, पन्नालाल खंडेलवाल मनपा शाळा क्रमांक 15, मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला अकोला. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ती 11 ते 4 या वेळेमध्ये सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथे मिळून जाईल. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिन्यांसाठी असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.